ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 25 जानेवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि आजचा भाग मालिकेला खरंच जबरदस्त वळण देणारे प्रेक्षकांनो, कारण या सायलीने पूर्णाजीने घेतलेलं वचन याची देही याची डोळा बघितलंय, त्यामुळे पुढे काय होणार आहे याची उत्सुकता जबरदस्त लागली आहे। तर आज नेमकं काय काय झालं, मी म्हटलं होतं ना प्रतिमा आत्या येतील सायलीकडे, एक्झॅक्टली तसं झालंय। तर बघा सुरुवात कशी झाली आहे। प्रिया अर्जुनला म्हणत असते, अर्जुन अरे तू जरा बाजूला जाऊन बसतो का, पूर्णाजीला त्रास होईल ना रे नाहीतर। आता असं बोलल्यानंतर अर्जुन तिचा हात जोरात झटकतो आणि तिला असं हुल देतो, ए चल बाजू रहने का, हात नाही लगाने का। लगेच कल्पनाताईंना कसं तरी होतं की याने तन्वीचा हात का झटकला। मग प्रतापराव त्यांना म्हणतात, खाली बस कल्पना, आपल्याला रविराज आणि प्रतिमाला कळवावं लागेल, पूर्णाईला ऍडमिट केले म्हणून कळवावं लागेल ना आपल्याला कल्पना। आता प्रेक्षकांनो प्रिया अशी घाबरते, प्रियाला असं वाटतं रविराज आणि कल्पनाला जर कळलं तर हिचे 12 वाजणार। आता ती मनात तोच विचार करतेय, कशाला त्या रविराजला आणि प्रतिमाला कळलं ना की पूर्णाजीचं बीपी आमच्या लग्नामुळे शूट झालंय, त्यामुळे तो नक्की आमचं लग्न मोडणार। आता बघा प्रेक्षकांनो अर्जुन तिथेच आहे, पण आता कल्पनाताई आणि प्रतापरावांचा अवसान बघून तो बिचारा शांत बसलाय। प्रिया आता ठरवते काही झालं तरी तिच्या वडिलांना आणि तिच्या आईला कळलं नाही पाहिजे की इथे पूर्णाजी ऍडमिट आहे। पण प्रेक्षकांनो प्रतिमा आत्याला कळतंच, बघा तुम्ही आज खूप इंटरेस्टिंग एपिसोड दाखवलाय। आता प्रतापराव त्यांचा फोन घेतात हातात रविराजला फोन करायला। प्रिया लगेच अशी समोर येत म्हणते, नको नको मामा, अरे बाबांना नको फोन करूस तू। प्रिया असं बोलल्यानंतर प्रतापरावांना कळतच नाही ही का बरं नाही म्हणतीये। ते म्हणतात, का ग तन्वी। आता प्रेक्षकांनो प्रतिमा आत्याचा सीन दाखवलाय त्यांनी। प्रतिमा त्या झाडाला पाणी देत असतात आणि त्यांना आता अचानक आठवतं की तन्वी खूपच जिद्दीला पेटलीये अर्जुनशी लग्न करण्यासाठी आणि आपण तिला परवानगी दिलीये, पण हे होता कामा नये। प्रिया म्हणाली होती ना की मी लग्न करेल तर अर्जुनशीच करेल, नाहीतर मी आयुष्यभर बिना लग्नाची राहील। आता ते सगळे वाक्य या प्रतिमा आत्याला आठवतात आणि आता त्या विचार करताय, आम्ही लग्न जमवतोय का आधीच झालेलं लग्न मोडतोय। बिचाऱ्या सायलीला तर हे माहिती नसेल की आम्ही अर्जुनचं लग्न तन्वीशी ठरवतोय। काहीही असलं तरी त्यांचा घटस्फोट होईपर्यंत सायली अर्जुनची बायको आहे। नाही, सायलीला हे कळायलाच हवं की आता अर्जुनचं आयुष्य बदलणार आहे आणि सायलीचंही आता ती अंधारात राहून नाही चालणार। आता प्रतिमा आत्या विचार करतात, काही झालं तरी सायलीला जाऊन सांगायचं की तन्वीशी लग्न ठरवतायत सुभेदार म्हणून। आता त्या तडक सायलीच्या घरी निघाल्यात बरं का प्रेक्षकांनो। आता इकडे प्रिया बघा प्रतापरावांना सांगते, अरे मामा असं काय करतो, अरे पूर्णाजीची तब्येत बरी नाहीये ना अजून तितकीशी, आणि आईला पण बरं वाटत नाहीये, आईला त्रास होईल रे हे सगळं ऐकलं तर। आणि बाबाला कळलं पूर्णाजीची तब्येत अर्जुनमुळे खराब झालीये तर ते चिडतील ना रे, मला नाही आवडणार ते। अरे काय लॉजिक आहे का हिच्या बोलण्यात प्रेक्षकांनो, काही पण बोलते ही, आणि हे कसं काय ऐकतात काय की आता हिनं असं बोलल्यानंतर अर्जुन चैतन्याकडे बघतोय। आता अर्जुनला न कळण्या इतपत काही अर्जुन हे नाही, पण कसं असतं प्रेक्षकांनो, जो समजदार माणूस असतो ना तो विनाकारण वायफळ बडबड करत नाही असं सिच्युएशन मध्ये। त्यामुळे अर्जुनने हे सगळं खूप छान हँडल केलेलं आहे आज। अर्जुन अगदी शांत बसलेला आहे, पण फक्त आणि फक्त पूर्णाजीच्या तब्येतीसाठी। आता अस्मिता म्हणते, काय अर्जुन पाहिलं का, बघ ही मुलगी अजूनही तुझाच विचार करतेय। प्रिया लगेच तिथे शान मारायला लागते। आता काय बोलू प्रेक्षकांनो, या कल्पनाताई पुन्हा अर्जुनला बोलतात, अगं जाऊ दे ग अस्मिता, याला कुठे कळतंय की तो एका गुणी मुलीला नाकारतोय। ही प्रिया जेव्हा गुण उधळेल ना प्रेक्षकांनो तेव्हा यांच्या नाकी नऊ येणार आहेत। असो, पण चैतन्य आता अर्जुनच्या पाठीवर हात ठेवत त्याला म्हणतो, जाने दे यार, छोड दे। आणि असं म्हणून अर्जुन आता सगळं लीव इट करतोय। तर पुढे बघा काय घडलंय। आता हे सगळे दवाखान्यात टेन्शन मध्ये, इकडे सायली अर्जुनची वाट बघतीये सारखी दारात उभी राहून। सायलीची तगमग कुसुमला दिसते, पण कुसुम मुद्दाम फिरकी घेत म्हणते, काय ग सायली, मधुभाऊंची वाट बघतेस का, ते अजून येणार नाहीयेत। सायली म्हणते, नाही ग कुसुमताई, मधुभाऊंची कुठे वाट बघते मी। कुसुम आता म्हणते, अच्छा साहिलची वाट बघते वाटतं, तो अभ्यास करायला येणार आहे ना, काल मला सांगत होता साहिल की सायली त्याने छान कविता समजून सांगितली। आता ही सायली म्हणते, नाही ग साहिल नाही येणार आहे आज। मग कुसुम म्हणते, मग इस्त्रीवाला येणार आहे का, त्याची वाट बघतेस का। सायली म्हणते, नाही ग कुसुमताई, असं काय करते, मी ह्यांची वाट बघते ना ग, अगं रोज ह्या वेळेला ते इथे येऊन थांबलेले असतात ना। कुसुम तिला म्हणते, हा मला हेच तर ऐकायचं होतं। सायली आज तुमच्या भेटीमध्ये वेगळीच गंमत असेल नाही,
कालचा दिवस खूप खास होता आणि आजचा जास्ती खास आहे. अगोदर तर आता सायली कुसुमने असं बोलल्यानंतर लाजते. मग म्हणते, पण हे अजून आले का नसतील ग? आता कुसुम म्हणते, अगं अगं जरा धीर धर सायली. अगं किती दिवसापासून इथेच घुटमळत होता तो. अगं त्याच्या ऑफिसची कामं काही राहिली असतील. येईल की तो ऑफिस मधली कामं करून. धीर धर जरासा. सायली म्हणते, पण अगं कुसुमताई मला ना जरा काळजीच वाटते ग. अगं हे ठीक असतील ना ग? आता कुसुम म्हणते, अगं असं काय करते सायली? इतके दिवस तुझ्यासोबत वाईट गोष्टी घडत होत्या ना, आणि म्हणून तुझं मन मानायला तयार नाहीये की हे सगळं एवढं चांगलं झालंय. तुझं मन शंका घेतंय. तू नको काळजी करू, येईल हा अर्जुन. आता सायलीला असं बोलल्यानंतर जरा चांगलं वाटतं, पण तरी ती सारखी दारामध्ये घुटमळत असते. खूप छान आणि लॉजिकली मस्त दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो. अप्रतिम दाखवलाय आजचा भाग. मला तर फारच आवडला बाई आजचा भाग. म्हणजे आता सिक्वली दाखवतायत ते, आणि ते एक चांगलं झालं की सायलीच्या समोर त्यांनी पूर्णाजीचं वचन दाखवलं, म्हणजे नंतर मागे गैरसमज नको ना. असो, तर आता सायली म्हणजे खूपच आठवण काढतीये अर्जुनची. तर इकडे अर्जुनला तेच वाटतं की सायली कदाचित त्याची वाट बघत असेल, म्हणून तो चैतन्याला जरा बाजूला घेऊन सांगतो की ए चैतन्य, अरे थांबतोस का जरा? अरे मी काय म्हणतो की तू जरा फोन करतोस का कुसुमताईंना, म्हणजे मिसेस सायलींनाच फोन करून सांग आणि सांग की मला भेटता येणार नाहीये त्यांना आज. मग चैतन्य म्हणतो, एक काम करतो, कुसुमताईच्याच फोनवर फोन करतो. मग सायली वहिनीला सांगता येईल ना की पूर्णाजीचं बीपी शूट झालंय. आणि अर्जुन म्हणतो, हे बघ ऐक चैतन्य, त्यांना हे अजिबात कळू देऊ नकोस. घरामध्ये माझ्या आणि तन्वीच्या लग्नाचा टॉपिक निघाला होता. हे बघ त्यांना नको कळू देऊस, उगा त्यांना टेन्शन येईल आणि मी पूर्णाजीला हँडल करेल रे ती बरी झाल्यानंतर. मग चैतन्य म्हणतो, डोंट वरी, तू काळजी नको करूस, जेवढं गरजेचं आहे ना तेवढंच निरोप देतो मी. हा, आता चैतन्य फोन करतो बरं का कुसुमच्या मोबाईलवर. चैतन्याने फोन लावल्या लावल्या इकडे कुसुम आणि सायली खूप खुश होतात. कुसुम म्हणते, बघ बाई वाजला फोन शेवटी. कुसुम पटकन तिचा मोबाईल उचलते आणि म्हणते, बघ 100 वर्ष आयुष्य आहे. अर्जुन नाही आला, पण चैतन्य सरांच्या फोनवर ना अर्जुनचाच फोन आला असेल. बोल बाई बोल, तुझ्या आहोंशी बोल. आता सायली तो फोन हातात घेते तर चैतन्यच असतो फोनवर. ती म्हणते, हॅलो. आता चैतन्य म्हणतो, हॅलो वहिनी. आता सायली म्हणते, चैतन्य भाऊजी तुम्ही? अहो मला वाटलं की यांचा फोन आहे, हे कुठे गेलेत? आता चैतन्य म्हणतो, वहिनी अगं काय झालंय, थोडासा प्रॉब्लेम झाला इथे. सायली म्हणते, काय काय झालं? ठीक आहेत ना हे? आता चैतन्य म्हणतो, हो वहिनी अर्जुन ओके आहे, पण ऐक ना, अगं पूर्णाजीचं जरा बीपी वाढलाय. आता हे ऐकल्यावर सायली थोडीशी रेस्टलेस होते, म्हणजे टेन्शन मध्ये येते. मग चैतन्य म्हणतो, अगं आम्ही पूर्णाजीला घेऊन सिटी हॉस्पिटलमध्ये आलोय. तिचं बीपी न काही केलं नॉर्मल होत नव्हतं, म्हणून आम्हाला ऍडमिट करावं लागलं ग तिला. पण तू नको काळजी करूस, अश्विन आहे इथे, आम्ही बोलतोय डॉक्टरांशी, आणि सध्या तरी म्हणतायत ते की सध्या तिच्या तब्येतीबद्दल काही सांगता येत नाहीये म्हणून. आता इकडे कुसुम विचारत असते, काय ग सायली काय झालं? मग सायली म्हणते, हे बघा चैतन्य भाऊजी मला सांगा की पूर्णाजीने गोळ्या नव्हत्या घेतल्या का वेळेवर? नाही म्हणजे त्यांनी गोळ्याची वेळ चुकवली ना तर त्यांना असा त्रास होतो, त्यांचं पित्त उफाळून येतं. चैतन्य म्हणतो, नाही ग सायली वहिनी, पित्तामुळे नाही झालंय. आता तो जरा विचार करतो 1 सेकंड आणि म्हणतो, अगं सायली वहिनी थोडं जरा वेगळं सिरियस आहे, पण तू नको काळजी करूस. मी तुला एवढंच कळवायला फोन केला होता की अर्जुनला तुला आज भेटता येणार नाही. सायली म्हणते, बरं ठीक आहे हरकत नाहीये, पण मग ह्यांच्या मनावर खूप ताण आला असेल ना. पूर्णाजीला जरा काही झालं ना की ह्यांना खूप त्रास होतो, यांना चैन पडत नाही, यांचा जीव खूप वर खाली होतो चैतन्य भाऊजी. आता हा चैतन्य म्हणतो, हो वहिनी तुझं खरं आहे, पण तू नको काळजी करूस, मी तुला कळवतो इथे जे काही होत राहतंय ते. ठीक आहे, मी ठेवतो फोन आता, असं म्हणून त्याने फोन ठेवलाय. आता सायलीला आलं इकडे टेन्शन. पण बघा ना प्रेक्षकांनो, सायलीने सुद्धा एकाही क्षणाचा विचार न करता तडक ती हॉस्पिटलमध्ये जायला निघते. आता फोन ठेवल्यानंतर तिला विचारते, कुसुम काय ग काय झालं? पूर्णाजीची तब्येत बिघडली की काय? अगं काय ग सायली, अगं काय झालंय? सायली म्हणते, हो ग कुसुमताई, पूर्णाजीची तब्येत बिघडली आणि त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. मी ना कुसुमताई त्यांना जाऊन बघून येते ग तिथे. कुसुम म्हणते, अगं पण ते सगळे सुभेदार तुला पाहू देतील का पूर्णाजीला? सायली म्हणते, मी बघते तिथे गेल्यावर काय करायचं ते, मला आता चैन नाही पडणार, मी जाते ग कुसुमताई. कुसुम म्हणते, एक काम कर सायली, तू माझा फोन राहू दे तुझ्याकडे आणि काळजी घे हं बाळा. आता असं म्हणून कुसुमने तिचा फोन देऊन टाकला. आणि बघा प्रेक्षकांनो, व्हॉट अ कोइन्सिडंट, खूपच मस्त सिक्वली छान दाखवलंय त्यांनी, मी म्हणूनच तुम्हाला सांगतेय.
आता सायली तडक निघाली आहे बरं का हॉस्पिटलला जायला. आता ती गल्लीच्या वर आली आहे तिच्या आणि रिक्षा घेते तिथनं आणि तेवढ्यात तिकडनं म्हणजे ही रिक्षात बसून जाते आणि तिकडनं प्रतिमा आत्या येतात तिच्या घरी. भारी दाखवलाय प्रेक्षकांनो आजचा एपिसोड. म्हणजे प्रतिमा आत्याने अगदी योग्य वेळेवर एंट्री केली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. सायली रिक्षाने पलीकडे जाते आणि प्रतिमा आत्या आता तिच्या गल्लीमध्ये येतात. पण कमाल आहे नाही प्रतिमा आत्याला ऍड्रेस कसा मिळाला असेल असो आता या गोष्टीची चर्चा करण्यात काही अर्थच नाहीये. पण आल्या ना त्या ही गोष्ट महत्वाची. प्रतिमा आत्या आल्या आवाज देतात सायली. आता कुसुम येते बाहेर आणि म्हणते अगं बाई प्रतिमा आत्या तुम्ही या ना या प्लीज या. आता असं म्हणल्यावर प्रतिमा आत्या आल्यात कुसुमताईंकडे आणि आता त्या कुसुम त्यांना बसा वगैरे असं म्हणते. आता या प्रतिमा आत्या आधी आल्या विचारतात सायली कुठे आहे. आता कुसुम म्हणते सायली ना अहो ती आत्ताच बाहेर गेलीये तुम्ही बसा मी तुम्हाला चहा करते. प्रतिमा आत्या म्हणतात अगं कुसुम खरंच मला काही नको मला ना सायलीशी जरा बोलायचं होतं ती कधीपर्यंत येईल ग. कुसुम म्हणते कल्पना नाही हो पण तुम्ही ती येईपर्यंत बसता का जरा वेळ. नाही म्हणजे तुमचंच घर आहे तुम्ही त्यानिमित्ताने घरात जरा वावराल ना. मग आता प्रतिमा आत्यांचं टेन्शन आलेलं जरा दिसतंय कुसुमला. मग कुसुम म्हणते काय झालं हो आत्या काय झालं म्हणजे तुम्ही खूपच अस्वस्थ दिसताय. आता ती कुसुम बसते त्यांच्याजवळ शांतपणे आणि म्हणते साहजिक आहे म्हणा तुम्ही सायलीला पूर्णाजीबद्दल सांगायला आलात ना. आता असं बोलल्यानंतर प्रतिमा आत्या म्हणतात काय पूर्णाईंबद्दल काय बोलायचं होतं मला. नाही आता कुसुम एकदम टेन्शन मध्ये येते पण मग त्या म्हणतात की अगं ऍक्च्युली ना कुसुम मला पूर्णाईच्या निर्णयाबद्दलच बोलायचं होतं. खरं तर मी आधी ठरवलं होतं की सायलीला फोन करून सांगूयात पण काय आहे ना ग कुसुम सगळ्या गोष्टी अशा फोनवर नाही ना बोलतायत. अगं मग असं वाटलं की मी हा निर्णय सायलीला समोरासमोर सांगितला ना तर कदाचित तिला थोडा कमी धक्का बसेल. प्रतिमा आत्या जरा जास्ती सस्पेन्स ठेवून बोलतायत. आता कुसुमला असं वाटायला लागतं. कुसुम म्हणते काय झालं प्रतिमा आत्या कुठल्या निर्णयाबद्दल काय सांगायचंय तुम्हाला सायलीला. आता या दोघींचं बोलणं थोडं अर्धवट दाखवलं आणि इकडे सायली सिटी हॉस्पिटलला पोहोचली असं त्यांनी दाखवलंय. म्हणजे ती रिक्षातनं उतरली ते असं थरार दाखवतात ना ते म्युझिकल एकदम. सायली रिक्षातनं उतरते रिक्षावाल्याला पैसे देते आणि आता पळत पळत दवाखान्याकडे ती निघाली आहे असं भारी दाखवलंय त्यांनी. आता बघा प्रेक्षकांनो इकडे सगळेजण टेन्शन मध्ये आहेत. तेवढ्यात अश्विन बाहेर येतो पूर्णाजीच्या खोलीच्या म्हणजे त्या दवाखान्यातून. तर आता अर्जुन आणि चैतन्य विचारतात काय रे अश्विन बरी आहे ना रे पूर्णाजी आपली. मग अश्विन म्हणतो हो पूर्णाजी बरी आहे. मग सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आली आहे. अश्विन म्हणतो हो आता आपली पूर्णाजी आउट ऑफ डेंजर आहे. प्रिया लगेच नाटकं करायला लागते कल्पनाताई म्हणतात हो बाई देवच पावला. प्रिया म्हणते हो मी खरंच देवाला बजावून सांगितलं होतं काही झालं ना तर माझ्या पूर्णाजीला झालं नाही पाहिजे काही. तिला जर काही झालं तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. म्हणजे हिच्या मागणीवर देव घाबरला बरं का. आता अश्विन म्हणतो काही आहे ना आता पुढचे काही दिवस आपल्याला पूर्णाजीची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. तिला कुठल्याही प्रकारचा शॉक बसता कामा नये. तिला जर परत असा त्रास झाला तर तिच्या जीवाला धोका असू शकतो बरं का. असं सांगितल्यानंतर सगळेच आता टेन्शन मध्ये आलेत बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे आता म्हातारा माणूस म्हणल्यावर तब्येत नाजूक असणारच ना. अश्विन म्हणतो ती जोपर्यंत नॉर्मलवर येत नाही ना तोपर्यंत आपण घरातले वाद जरा टाळूयात प्लीज. सगळेजण ऐकतात बरं का मन लावून. आता प्रतापराव मध्येच टोमणा मारतात अर्जुनला. अर्जुन बघ हे सगळं तुझ्यासाठी आहे लक्षात ठेव आता. आता अर्जुनला बिचारायला घेणं देणं टेन्शन. मी मगाशीच म्हणले ना प्रेक्षकांनो जो समजदार माणूस असतो ना तो सगळ्या परिस्थिती अगदी शांतपणे हँडल करतो आणि अर्जुन तसाच आहे आणि सायली सुद्धा तशीच समजदार आहे. अस्मिता म्हणते आम्ही भेटू का पूर्णाजीला. अश्विन म्हणतो हो जा आतमध्ये जास्ती वेळ थांबू नका आणि लग्नाचा विषय काढू नका आणि हो खूप मोठ्या आवाजात पण बोलू नका. अस्मिता म्हणते किती सूचना करतोस रे आम्ही नाही काही त्रास देणार पूर्णाजीला. असं म्हणून आता हे सगळे त्या खोलीमध्ये आत प्रवेश करतात आणि अर्जुनही आत जातो. पण आता बघा प्रेक्षकांनो पुन्हा प्रतिमा आत्याचं सीन दाखवलाय त्यांनी. प्रतिमा आत्या म्हणतात अगं कुसुम मला ना सायलीची वाट पाहत खूप वेळ नाही बसता येणार ग इथे. मी घरी कोणाला न सांगता इथे आलीये पण हे बघा तुम्हालाच सांगते आता म्हणजे तुम्ही सायलीला माझा निरोप द्याल ना. आता कुसुमला टेन्शनच आलं. कुसुम म्हणते हो प्रतिमा आत्या मी दिल निरोप पण कुठला निरोप द्यायचा आहे. आता प्रतिमा आत्या म्हणतात हो पूर्णाई कल्पना वगैरे सगळ्यांनीच ठरवलंय की आता अर्जुन आणि तन्वीचं लग्न लावून द्यायचं. अरे बाप रे हे ऐकल्यानंतर कुसुमच्या पायाखालची जमीन सरकलीये.
पुन्हा प्रतिमात्या म्हणतात, अहो एवढंच नाही, तन्वीच्या बाबांनी सुद्धा या लग्नाला परवानगी दिली आहे. आता मात्र एकदम पटकन उठून उभी राहते कुसुम आणि म्हणते, बापरे, प्रियाचं आणि अर्जुनचं लग्न, हे कसं काय शक्य आहे? मग आता प्रतिमात्या म्हणतात, अहो मलाही कळत नाहीये हो, पण मला सगळ्यांसमोर खूप जास्ती बोलता नाही येतो कुसुमताई. एकतर मला आधीचं काही आठवत नाही आणि आत्ता जे घडतंय त्याला हरकतही घेता येत नाही मला. मी म्हंटल ना प्रेक्षकांनो, अप्रतिम दाखवलंय आज. प्रतिमात्या पुढे म्हणतात की अहो घरच्यांनी हे लग्न ठरवलंय, त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी सारासार विचार केलाच असेल ना, पण माझ्या डोक्यातून सायलीचा विचार नाही जाते हो कुसुमताई. आता कुसुम म्हणते, नाही नाही, हे लग्न व्हायलाच नाही पाहिजे. नाही नाही, काहीही झालं तरी मी आत्ताच्या आत्ता सायलीला हॉस्पिटलमधून परत बोलावून घेते. आता या प्रतिमात्या ते ऐकतात आणि म्हणतात, काय हॉस्पिटलमध्ये? का गेलीये ती हॉस्पिटलमध्ये? सायलीला बरं नाहीये का? बघा प्रेक्षकांनो, अशा पद्धतीने प्रतिमात्याला कळलंय की पूर्णाजीला ऍडमिट केलंय. आता पुढे सांगते ना कुसुम. कुसुम म्हणते, का हो, तुम्हाला माहिती नाही का काही? अहो पूर्णाजीची तब्येत बिघडली आहे, त्यांना ऍडमिट केलंय सिटी हॉस्पिटलमध्ये. आता प्रतिमात्या टेन्शन मध्ये येतात. त्या म्हणतात, काय, हे कधी घडलं? आता कुसुम म्हणते, मला एवढं माहिती नाही, पण चैतन्य सरांचा आत्ता मगाशी फोन आला होता, मला वाटलं तुम्ही हे सांगायला इथे आलायत. आता प्रतिमात्या म्हणतात, अहो मला यातली काहीच कल्पना नाही हो, बरं झालं तुम्ही सांगितलं, मला लगेच जावं लागेल हॉस्पिटलला. आता असं म्हणून प्रतिमात्या निघाल्यात. पण प्रेक्षकांनो, ॲज युजल मालिका आहे त्यामुळे थोडा ड्रामा तर ते दाखवणारच. मला असं वाटतं की जोवर हे वचनाचा ड्रामा बिमा होईल ना, त्याच्यानंतर प्रतिमात्या पोहोचतील. आय थिंक सो. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा. पण मालिका मस्त ट्रॅकवर चालली आहे बाबा, तुम्ही काही म्हणा, मला फार आवडतीये मालिका. तर आता प्रतिमात्या पटकन निघाल्यात त्यांची पर्स घेऊन. आणि आता कुसुमला आलं ना टेन्शन, या तन्वीशी अर्जुनचं लग्न, अरे देवा, असे कसे वागू शकतात हे सुभेदार? म्हणजे बिचारी कुसुम सुद्धा सारासार विचार करू शकते, पण सुभेदार नाही करू शकत. ती विचार करते, हे काय भलतं घडू लागलं देवा. आता इकडे सायली पोहोचली आहे बरं का दवाखान्यामध्ये. पुन्हा त्यांनी थोडा जरा थरार रंगवलाय. आजचा एपिसोड भारी आहे प्रेक्षकांनो, एक लाईक नक्की करून टाका आणि आवडल्यास चॅनलही सबस्क्राईब करून टाका. आता कुसुम धावत धावत त्यांच्या गल्लीतल्या एका बाईला आवाज देते आणि म्हणते, अहो सावंत काकू थांबा ना. तर कुसुमताई, काय आहे असं त्या बाई विचारतात. मग कुसुम म्हणते, अहो सावंत काकू, मला तुमचा फोन द्याल का? माझा फोन घेऊन गेली आहे सायली, मला तिला फोन करायचा आहे. मग त्या सावंत काकू म्हणतात, अगं घे ना, त्यात काय विचारायचं. मग कुसुम फोन लावते सायलीला, पण नेमका सायली फोन उचलत नाही. सायली आता तिथे रिसेप्शनिस्टला विचारते कुठे आहेत ऍडमिट वगैरे वगैरे. ते त्यांनी बरंच थोड्या वेळ दाखवलंय. इकडे तिकडे शोधाशोध करते, पूर्णाजीची रूम कुठे आहे, काय आहे. इकडे कुसुम सारखी फोन करते. आता कुसुमला फोन करताना सुद्धा टेन्शन आलंय प्रेक्षकांनो, की असं कसं होऊ शकतं. म्हणजे अर्जुनचं लग्न तन्वीशी करतायत सुभेदार, असे वागूच कशी शकतात ते. आता ही कुसुम सारखी बडबडतीये, तिला खरंच धक्का बसलाय प्रेक्षकांनो. म्हणजे साहजिक आहे ना, कुसुमचा खूप जीव आहे हो सायलीवर, त्यामुळेच. तर आता ही सारखी फोन करतीये, मध्येच विचार करतीये, पण सायली काही फोन उचले ना. हा थरार त्यांनी रंगवला. पण सायली कशी बशी आता पोहोचते बरं का प्रेक्षकांनो पूर्णाजीच्या रूम पर्यंत. आणि हे सगळे नेमके आतमध्ये असतात. आणि आता पूर्णाजी जरा अत्यवस्थच आहेत, पण काय ऍक्टिंग केली आहे प्रेक्षकांनो सगळ्या कलाकारांनी, माइंड ब्लोईंग. आता पूर्णाजी या सगळ्यांकडे बघत असतात डोळे भरून, पण त्यांची तब्येत खरंच बरी नाहीये हो. म्हातारा माणूस आहे बिचारा, पण कशाला हट्टीपणा करावं ना, असंच असतं म्हातारा माणसांचं. घरोघरी मातीच्या चुली असं म्हणायला हरकत नाहीये. तर बघा आता या कल्पनाताई, प्रतापराव सगळे डोळे भरून बघतात त्यांच्याकडे. पूर्णाजी हळूहळू त्यांचे डोळे उघडतात. आता कल्पनाताई विचारतात, बरं वाटतंय ना तुम्हाला पूर्णाई? आता पूर्णाजी अर्जुनकडे बघायला लागतात बरं का प्रेक्षकांनो. अर्जुन म्हणतो, कशी आहेस ग पूर्णाजी, तू बरी आहेस ना, ठीक आहेस की नाही? आता पूर्णाजी अर्जुनकडे बघतात आणि इकडे मान करून घेतात. अर्जुनशी त्या बोले ना. अर्जुनचा जीव एकदम थोडा थोडा होतोय. आणि खरंय प्रेक्षकांनो, नातवांचा ना खूप जीव असतो आजी आजोबांमध्ये. अगदी म्हणजे तुम्हा सगळ्यांना या गोष्टीचा अनुभव असेलच. अर्जुनचं सुद्धा तसंच झालंय. अर्जुन म्हणत असतो, असं काय ग करते पूर्णाजी, बोल न ग माझ्याशी, एकदा तरी बोल. तुला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ नसतो करू शकलो ग पूर्णाजी. पण पूर्णाजी अर्जुनकडे काही बघेना. आता अर्जुन पुन्हा म्हणतो, बोल न ग पूर्णाजी माझ्याशी, असं काय करतेस. पण आता पूर्णाजी सगळ्यांकडे बघतायत, पण अर्जुनकडे बघत नाहीयेत. मग पूर्णाजी प्रतापरावांना विचारतात, काय रे प्रताप, मला का आणलं होतं रे इथे? मग प्रतापराव म्हणतात, अगं पूर्णाई, तुझं बीपी वाढलं होतं म्हणून तुला इथे आणलं होतं, पण आता नको काळजी करूस.
आता नॉर्मलला येतंय तुझं बीपी. पण पूर्णाजीने उठल्या उठल्या ड्रामा सुरू केलाय. पूर्णाजी म्हणतात, आता जगेन मी याचीच काळजी वाटते. मेले असते मी तर बरं झालं असतं. हे सगळं बघावं नसतं लागलं ना मला. आता या चैतन्यालाही कसं तरी होतं बिचाऱ्याला. मग अर्जुन म्हणतो, असं का ग बोलतेस पूर्णाजी? मग पूर्णाजी म्हणतात, काय करू, माझ्या नातवाला माझी किंमत नाहीये ना. आता सायली आली बाबा तिथे. सायली पूर्णाजीला डोळे भरून बघून घेते आणि तिला छान वाटते की पूर्णाजी शुद्धीवर आल्या. पण सगळा ड्रामा सायली समोर झालाय. अर्जुनच्या डोळ्यात पाणी बघून सायलीला कसं तरी होतं. अर्जुन म्हणतो, असं काय करतेस ग पूर्णाजी? माझ्यासाठी तू सगळ्यात जास्ती महत्वाची आहे, असं नको नको बोलूस. आता पूर्णाजी म्हणतात, तसं वाटत तर नाहीये ना अर्जुन. अर्जुन म्हणतो, असं नको बोलूस ग. अगं मी कधी असं तुझ्या मनाविरुद्ध वागलो का ग पूर्णाजी? पूर्णाजी, तुला त्रास झालेला मला नाही चालणार ग पूर्णाजी. मी नेहमी तुझ्या मनासारखं वागतो की नाही, असं नको नको बोलूस. हा बिचारा तीनदा तीनदा रिक्वेस्ट करतोय बरं का प्रेक्षकांनो. पण कसं असतं ना प्रेक्षकांनो, म्हातारा माणूस म्हणजे लहान मूल असतं. आपण नाही काही म्हणू शकत त्यांना. आता बघा, अर्जुन म्हणतो, अगं पूर्णाजी, हे बघ आता तू पटकन बरी हो बरं, आणि आपण घरी आणि मग आपण दोघे मिळून निवांत गप्पा मारत बसूयात. पण आता पूर्णाजीला वाटतं, अभी नाही तो कभी नाही. आता आपली तब्येत बरी नाहीये ना, तर आता इमोशनल ड्रामा करून याला ब्लॅकमेल करावं. म्हणजे बघा हं प्रेक्षकांनो, आता पूर्णाजी असा विचार करताय, अभी नाही तो कभी नाही. आता प्रत्येकामध्ये हा हे का असतोच की आपल्या मनासारखं झालंच पाहिजे. तसंच पूर्णाजी अर्जुनला म्हणतात, तुला जर वाटत असेल मी बरी व्हावी, माझा श्वास सुरळीत चालू राहावा, तर तू मला आता वचन दे. आता हे सगळं सायली ऐकू लागली ना. आता सायलीला टेन्शन आलंय की काय बोलताय पूर्णाजी हे. आता पूर्णाजी म्हणतात, मला वचन देशील का, तरच माझा श्वास सुरू राहील. आता अर्जुन थोडीच नाही म्हणणार होता या सिच्युएशनला. आता तुम्हीच सांगात, तुम्ही या जागेवर असता तर काय केलं असतं. आता प्रिया विचार करते, म्हातारी काय सॉलिड आहे, धड बोलताही येत नाहीये, पण शुद्धीवर आल्या आल्या ड्रामा सुरू केलाय. कर कर म्हातारे, अर्जुनला ब्लॅकमेल कर. मला पहिल्यांदा तू जाम आवडतीयस. त्या अर्जुनची सिच्युएशन काय बिचाऱ्याची. आता अर्जुन म्हणतो, अगं पूर्णाजी, काय काय वचन हवंय तुला माझ्याकडनं, कसलं वचन हवंय? पूर्णाजी म्हणतात, तुझं माझ्यावर थोडं जरी प्रेम असेल ना अर्जुन, मी जगावं, आनंदात राहावं असं तुला वाटत असेल ना, तर मला वचन दे अर्जुन, तू तन्वीशी लग्न करशील. हे ऐकल्यावर प्रिया कसली खुश झाली आहे प्रेक्षकांनो. पण ती सायली ब्लॅक अँड व्हाईट झाली ना, ती बिचारी पांढरी पडली ना. अरे देवा, पूर्णाजीने हे काय काढलंय. पण काही असो प्रेक्षकांनो, म्हणजे पूर्णाजीची तब्येत जरी बरी नसली तरी सायलीने ठरवलंय, काही झालं तरी मी माझ्याच नवऱ्याशी लग्न करणार. ठरलं तर मग आता अर्जुनही बिचारा पांढरा पडलाय. या पूर्णाजीला वचन देऊ तर कसं देऊ. पण कसं आहे प्रेक्षकांनो, अर्जुनने वचन दिलंय, सायलीने थोडीच वचन दिलंय. आता बघा हं, पुढच्या भागात दाखवलंय की प्रिया, म्हणजे हा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय. पुढच्या भागात दाखवलंय त्यांनी, प्रिया खूप ड्रामा करत असते. अगो पूर्णाजी, असं का बोलतेस अर्जुनला, कशाला स्वतःला त्रास करून घेतेस, तो कधी तुझ्या मनाविरुद्ध वागला का? पण पूर्णाजी म्हणत असतात, मला बघायचंय माझ्या अर्जुनसाठी मी महत्वाची आहे का ती मुलगी महत्वाची आहे. अर्जुन, मला वचन दे, तन्वीशी लग्न करशील. आता नेमकं काय झालंय प्रेक्षकांनो, पूर्णाजी जेव्हा असं बोलत असतात ना, तेव्हा त्यांच्या ECGचा ग्राफ खालीवर होत असतो, त्यांची तब्येत जास्ती होत असते. तेव्हा प्रिया त्याला खूप प्रेशराईज करते अर्जुनला. अरे नुसतं वचन तर द्यायचंय तुला अर्जुन, दे ना वचन. आणि त्यामुळे अर्जुन वचन देईल कदाचित असं वाटतंय तर खरी. आता शेवटी आजीची तब्येत महत्वाची आहे ना प्रेक्षकांनो, ती सिच्युएशन हँडल करणं महत्वाची आहे अर्जुनसाठी. त्यामुळे तो समजदार आहे आणि त्यावेळेला जे योग्य आहे तो ते नक्की करेल असं मला. प्रेक्षकांनो, खरंच अब आएगा कहाणी में मजा. मला तर फार आवडतीये मालिका बघायला. मी रोज एक्सायटेड असते की आज काय होईल. मस्तच दाखवलाय आजचा भाग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. जबरदस्त. आणि पुढे काय होईल मला थोडीशी हिंट द्या. उद्या आपण याचा एखादा छान रिव्ह्यू टाकूयात. काय म्हणता की उद्या लाईव्ह यायचं बघूयात. मी नक्की लाईव्ह यायचा प्रयत्न करेल. पण प्रेक्षकांनो, मला थोडीशी हिंट द्या. तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आजचा भाग छान आहे, लाईक करायला विसरू नका. आणि अजूनही ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. भेटूयात पुन्हा एकदा. धन्यवाद.